Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. जय भवानी, जय शिवाजी, जय जरांगे. राज्यकर्त्याच्या पाठीमागे राहिले का नाही की त्यांनी नुसतं आम्हीच दाखवून दाखवून लोकांना बरबटून टाकलं आणि लोकांचं नुकसान केलं, खूप मोठं नुकसान केलं. कोण बी आलं, आमदार आमचा कुठलाही भाजपचा येऊ अगर राष्ट्रवादीचा येऊ, कोणी जरी आलं तरी पाटलाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात आमचा मराठी समाजाचा किंवा मुस्लिम दलित कुठलाच व्यक्ती कुठे जाणार नाही. प्रसाद लाड यांच्या वक्तव्याकडे कसं बघतात? अहो ते लाड त्याला कोण विचारतंय, ते कुठला, ते कोण आहे, मराठा आहेच का नाही हे बी आम्हाला सांगताय ना. ती लाड आणि गोड त्याला काय, त्याला कोण विचारतंय? मागच्या दाराने येणाऱ्याला कोणी विचारित असतंय? अरे लोक माता तुम्ही म्हणा मग बोल म्हणा पुढे येऊन काय बोलायचं ते. देणार बनवायचं काही नाही, पण त्यांना बदनाम करते हे कमी करा जरा. अशी एकंदरीत घोषणा केलेली आहे. या संदर्भात मी गावकऱ्यांशी बातचीत करणार आहे. सध्याला मी मनोज जरांगे पाटलांची जन्मभूमी असलेल्या माथुरीमध्ये आहे. त्यांचा याला पाठिंबा आहे का, त्यांचं काय म्हणणं ते देखील जाणून घेणार आहे. काय सांगाल एकंदरीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आता देणारे बना म्हटलेले, काय सांगायला संदर्भात? याच्यामध्ये आमच्या मराठा समाजा मातुरे गावाचा पूर्ण पाटलाला पाठिंबा आहे आणि ते जे बोलतील तीच आमच्या गावाची पूर्ण पूर्व दिशा राहील. वारंवार सरकारकडून डावलं जाते, आरक्षण देऊ म्हटलेले, 100 दिवसांनी वेळ दिली पण ती वेळ पूर्ण केलेली नाही. त्याच्यामुळे आता जे पाटील बोलतील त्याच्या समजा आता ज्यांनी जी रणनीती आखलेली आहे त्यांच्या संदर्भात त्यांच्या पाठीमागं पूर्ण गाव तर पूर्णच आहेच, पण पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागं ती जी बोलतील तीच पूर्व दिशा होणार आहे. वेळेस काय सांगायला एकंदरीत जरांगे पाटलांनी आता देणारे बना म्हणून म्हटलेलं आहे. येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मनोज जरांगे पाटील घोषणा देखील करू शकतात. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? जे पाटील सांगतील तेच आम्ही ऐकणारे माणसं आमच्या समाजाचे पूर्ण. आम्ही पाटलाला सोडून एक मिनिट सुद्धा इकडे ह्या गोष्टीत कुठंच बाजू बदलणार नाहीत आजपर्यंत नाही आणि इथून पुढे नाही. जोपर्यंत जरांगे पाटील जी गोष्ट घोषणा देतील तीच आम्ही मान्य करणार. आम्हीच ना अख्खा महाराष्ट्रात दुसरा काहीच आमच्या डोक्यात विचार नाही. कोण बी आलं, आमदार आमचा कुठलाही भाजपचा येऊ अगर राष्ट्रवादीचा येऊ, कोणी जरी आलं तरी पाटलाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात आमचा मराठी समाजाचा किंवा मुस्लिम दलित कुठलाच व्यक्ती कुठे जाणार नाही. आम्ही लोकसभेला जे केलं तेच विधानसभेत करणार. आमची एवढंच हे. लोकसभेला आरक्षणला पुढं प्रत्येकाला तारीख ढकली जी ती असं आम्हाला जमणार नाही. आम्ही स्वतः बनणार, आता देणारे ते होते, आता आम्ही बनणार जरांगे पाटलाच्या शब्दानंतर. इथं या विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे आहेत. त्यांच्या भूमिकेशी कसं बघता? कारण अजित पवार सत्तेमध्ये आहेत, ते सूर्यदेश देखील आमदार होते. आम्ही सगळे आमदार खासदार बाजूला ठेवून जरांगे पाटील आमच्या नजरेसमोर ठेवणार आणि आम्ही तीच व्यक्ती पुढे विधानसभेला आमदार करणार, त्यांना मतदान करणार. काय सांगाल एकंदरीत आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मनोज जरांगे पाटलांची केव्हाही घोषणा होऊ शकते, केव्हा तसं रणनीती आहे, देणारे बना असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तुमच्या गावकऱ्यांचा काय पाठिंबा आहे? आमच्या गावकऱ्यांचा तर 100% पाठिंबा आहे, पण महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचा, सर्व जाती धर्मांचा जरांगे पाटलांना भरभरून प्रतिसाद आहे. याच्यावर कुठलंही दुमत नाही. आणि जर आम्ही 1 वर्षापासून लढा देतोय, आता लाठीचार्ज झालेल्या आंदोलनाला 1 वर्ष होईल. आता 29 तारखेला परवा दिवशी वर्ष होऊन जाईल. वर्षापर्यंत सुद्धा त्यांनी तारखेवर तारखे देत आलेले, तर विनाकारण मराठा समाजातले तरुण असते त्यांना विनाकारण त्यांच्या केसेस अडकवलेल्या आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाचं हे केलेले सरकारने, म्हणजे जाणून बुजून केलेले. तर कुठल्याही विद्यार्थ्यांनी काही असे मोठा अपराध केलेला नाही, गुन्हा नाही. आपण बघतो महाराष्ट्रात असे कितीतरी खूप मोठमोठे प्रकरण आहेत, ते एका रात्रीत शांत झालेले दिसतात, हे झालेले दिसतात. पण मराठा समाजाच्या तरुण विद्यार्थ्यावर गुन्हे आहेत. आता 2 दिवसापूर्वी मुद्दा चर्चेत होता की प्रत्येक विद्यार्थ्याला जर वैद्यकीय क्षेत्रात पुढे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी केलेली. पण असं नसून कास्ट व्हॅलिडिटी ही ज्यावेळेस तुम्हाला 1 वर्षापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी पडताळणी करू शकतो, हे सरकारने जाचा गाठी ठेवलेल्या आहेत. त्या कुठेतरी शिथिल करण्यात याव्यात एवढीच मागणी आहे. निर्णयाकडे कसं बघता? विधानसभेचे निर्णयाकडे कसं बघता? आगामी विधानसभेला काय होईल? आगामी विधानसभेला जरांगे पाटील म्हणते तेच होणार आहे, 100% होणार आहे. हे काळ्या दगडावरली पांढरी रेषे फक्त जरांगे फॅक्टर लागू होणार. तुम्ही बघा. काय सांगाल? जय भवानी, जय शिवाजी, जय जरांगे. विधानसभेला घोषणा करणार जरांगे पाटला सोबत आहेत का? हो, 100%. जय भवानी, जय शिवाजी. काय सांगाल एकंदरीत विधानसभेला निवडणुकांची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते, कसं बघता याकडे तुम्ही? आणि जरांगे पाटील म्हणणार देणारे बनवा. देणार बनवायचं काही नाही, पण
त्यांना बदनाम करते हे कमी करा जरा. कोण करते बदनाम नेमकी? बदनामी नेते करतात, काही असे किरकोळ कारकोळ आहेत हे बी करतात. बदनामी थांबा, पक्षी मराठ्याला आरक्षण देण्याचं बना. प्रसाद लाड यांनी टीका केलेली आहे, त्या टीकेकडे कसं बघता तुम्ही? कारण प्रसाद लाड आणि अरविंद दरेकर सारख्या त्यांच्या विरोधात बोलतात. त्यांचं काही नाही, त्यांना कसं आहे राजकीय त्यांचे जे वरचे आदेश असतात त्यांना ते पालनच करावं लागतात. मी तर माझे त्यांचे वैयक्तिक नुसार सांगू शकतो की त्यांची इच्छा पण नसणार आहे पाटला जोरात बोलायची, पण त्यांना एक नाविलाजाने बोलायला लावलेलं आहे. आणि त्यांनी असं जे बोललेलं आहे तर ते एक स्पष्ट तुम्ही जर ते बारीकाईने जर ऐकलं तर तुम्हाला याच्यावर लगेच उघड होईल की कुणीतरी बोलायला लावायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना. असं काहीच नाही. फडणवीस साहेब असते यांनी कितीतरी माणसांना पुढे घातलेले, कितीतरी राजकारण्यांना पुढे घातलेले. पाटलाला बदनाम करायचं, पाटलावर यासाठी लावायची, पाटलाला सर्च वॉरंट अटक वॉरंट काढायचं, जामीन पात्र गुन्हा आहे, असं काही नाही. त्यांनी नाटक दाखवलं म्हणजे त्यांनी काही कुठल्या समाजाची दिशाभूल केलेली नाही, काही नाही. जसं की आई वडील एखाद्या मुलाला सांगतात की तू खूप अभ्यास कर, चांगल्या परीक्षेत मार्क्स मिळव, पण काही कारणास्तव जर तो मार्क्स नाही मिळू शकला तर आई वडील त्याला लगेच दोषी ठरवत नाही, तर त्याला पुढील चान्स देतात. तसं पाटलांनी नाटक दाखवायचा याचा प्रयत्न केला, मग भले ते नाटकात जर थोडेफार लॉसेस वगैरे झाले असते, मग त्याच्यात चुकीचं काहीच नाही केलं त्यांनी, कोणाची दिशाभूल केली नाही, वैयक्तिक कोणाचं करिअरशी जाणून बुजून करते का सरकार? जाणून बुजून करते, जाणून बुजून करताय. आणि तुम्ही आता जे 2 मिनिटापूर्वी आमच्या बंधूंना विचारलं होतं का की आम्हाला आष्टे पाठवतो शिरूरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब आजबे काका आहेत, मी तर त्यांना सांगेन, मी त्यांना वारंवार निवेदन पाठवून त्यांचे निवेदन मला एकही अजून उत्तर आलेलं नाही. मी त्यांना विचारलं होतं तुमचं जाहीर पाठिंबा आहे का पाटलाला, त्यांचं हा किंवा नाही अजून उत्तर आलेलं नाही. आणि त्यांनी एक करायला पाहिजे. त्यांनी आता मध्ये लोकसभेचं हे झालं, अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात कुठलाही मुद्दा मांडलेला नाही मी बघितला. त्यांनी एवढा तरी मुद्दा मांडायला पाहिजे होता की माझ्या मतदारसंघातले किंवा मातुरी गावात जी दगडफेक झाली त्या दगडफेकीवर एकही शब्द बोललेले नाहीत. ते त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं की याच्यात आमचे शाळकरी विद्यार्थी गुंतलेले आहेत. शाळकरी विद्यार्थी विनाकारण केसेस झालेले आहेत. बरेचसे विद्यार्थी पुण्याला होते, काही मध्य प्रदेशला होते. मग जर ते इतक्या 200 किलोमीटर जर माथुरीपासून लांब असतील, 1000 किलोमीटर लांब असतील, तर ते गुन्हा करतीलच कसा? मनोज जरांगे पाटलांना घोषणा केलेली आहे 288 विधानसभा मतदारसंघात कोणत्याही क्षणी उमेदवार जाहीर करू शकतात. आणि दुसरी बाब म्हटलं तर देणारे बाबा त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे पाठिंबा आहे का? याला पाठिंबा आहे. लोकशाही ही लोकातून येत असती आणि राजशाही ही लोक कोणाला तरी काहीतरी काम देतो येतं म्हणून राज्य करणाऱ्या लोकांना आता लोक ओळखणार नाहीत. प्रत्येकाला लोकशाही स्वतःच्या स्वाभाविक असती. लोकशाहीमुळे लोक हे लोकशाहीलाच मानतात आणि लोकशाहीमुळे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत. राज्यकर्त्याच्या पाठीमागे राहिले का नाही की त्यांनी नुसतं आमिष दाखवून लोकाला बरबटून टाकलं आणि लोकांचं नुकसान केलं, खूप मोठं नुकसान केलं. आणि ते ज्या वेळेस सांगते ना असं की दगड जरी उभा केला आणि ते जर म्हणले याला मत करा तरी लोक करणार आहेत. कारण क्षत्रिय धर्म असा होता की ज्या टायमाला लोकांवर अन्याय होईल त्या टायमाला अगोदर लोक 4 महिने आपले स्वतःचे कामकाज बघायचे, नंतर सैन्यात जायचे. पण त्यावेळेस सैन्याला राज्य निर्माण करावं लागत होता, पण आता लोकशाहीतून राज्य निर्माण होती. आणि संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे आणलंय त्या संविधानातून असा एक प्रत्येकाला एक अधिकार आला की एका मताने एका बोटाने सुद्धा ते बोटाचा फक्त स्पर्श करून राज्य निर्माण करू शकतो. आणि लोकशाहीत आम्ही ते जे सांगते ज्याला निवडून द्या म्हणते त्याला निवडून देऊ. लोकशाही आणायची आणि लोकांची जी दादागिरी काही लोकांनी बुता ताब्यात घेणं हे करणं हे सुद्धा आम्ही होऊ देणार नाहीत. काय होईल म्हणतात 288 विधानसभा मतदारसंघात काय होईल मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर? 288 मध्ये जर दिले ना ते जर त्यांनी सांगितलं जे उमेदवार देते त्यांनाच लोक निवडून देणार आहेत. कारण लोकशाही ही लोकांचा कोणत्याच पक्षावर आणि कशावरच नाही राहिलेलं नाही. कारण कोणचा नेता निवडून दिला, आज निवडून दिला की लगेच दुसरीकडे जातोय. कोणाला मंत्रीपद पाहिजे, कोणाला काही पाहिजे, याच्यामुळे लोकांचा भरोसा एकाही पक्षावर राहिला नाही, कोणत्या मंत्रीवर राहिलेला नाही. बघू शकते मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल पाहिजे देणारे. पण अशी एकंदरीत मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केलेली आहे. माझ्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांना काय वाटतंय त्या संदर्भात विचारणार आहे. काय सांगाल? मनोज जरांगे पाटलांना देणारापणा म्हटलेला आहे, त्या घोषणेकडे कसं बघताय आणि काय सांगाल एकंदरीत? पाटलांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आपण देणारे बनलं पाहिजे. हे काय आपल्याला देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला ते आतापर्यंत आपल्याला विरोधच करीत गेलेले. त्याच्यामुळे पाटलांनी जो आदेश काढला तो आपण देणारे बना. आणि 288 पाहिजे हे पुरेचे पुरे पाडून टाकायचे असं पाटलाचं म्हणणं आहे आणि आम्ही ते करणार. प्रसाद लाड यांच्या वक्तव्याकडे कसं बघतात? अहो ते लाड त्याला कोण विचारतंय?
ती कुठला ते कोण आहे मराठा आहेच का नाही हे बी आम्हाला सांगताय ना. तिला आडण गोड त्याला काय त्याला कोण विचारतय मागच्या दाराने येणाऱ्याला कोणी विचारित असतंय अरे लोकमतातून ही म्हणा आणि मग बोल म्हणा पुढे येऊन काय बोलायचं ते. आगामी विधानसभेच्या 288 जागांवरती मनोज जरांगे पाटलांची चाचपणी आहे. कोणते कोणते समाज सोबत घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे? मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे, बारा बलुतेदार आहे, टोटल समाज आमच्या संघ आहे. मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची देणारे बना असं म्हटलेलं आहे. या घोषणेकडे कसं बघताय आपण? बरोबर आहे. आपली दादांनी जी मागणी केलेली आहे ती योग्य रास्त मागणी आहे. जर ती शासनाकडून कुठल्याही प्रकारे त्याला दाद दिली जात नसेल तर शेवटी आपल्याला देणारेच बनावं लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे दादांची मागणी योग्य आहे आणि त्याला सर्व समाज आणि 12 बलुतेदार समाज सर्व एक मताने त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते कोणते समाज सोबत येणारे जरांगे पाटलांच्या? आता बघू शकतो प्रकाश आंबेडकर अगोदर सोबत होते, मात्र आता ओबीसी बचाव यात्रा काढलेली आहे. याकडे कसं बघताय तुम्ही? सर्व समाज एकंदरीत दादांच्या पाठीमागे आहेत. धनगर समाज असतील, दलित समाज असतील, तसेच सर्व समाज आहे तो पाठीमागे आहेत सध्या. पण नक्कीच बघू शकतो मनोज जरांगे पाटलांच्या सोबत सर्व समाज आहे. आणखी काही गावकऱ्यांच्या बातचीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना काय वाटतंय, त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल? 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील कोणत्या क्षणी उमेदवार जाहीर करू शकतात किंवा आपण देणारे बनले पाहिजे अशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा आहे. त्या घोषणेकडे तुम्ही गावकरी कसं बघता, तुमचा पाठिंबा आहे का? हो, दादांच्या प्रत्येक कृतीला आमचा 100% पाठिंबा आहे. मनोज दादाची भूमिका ही नेहमी सेक्युलर आहे, कारण ते सर्व समाज बांधवांना घेऊन चालताना आपण पाहत आहोत. आज आपण पाहत आहोत की अनेक आंदोलन त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, परंतु ते उभे राहिलेत की उभे केलेत हा एक प्रश्न आज सर्व जनतेसमोर आहे. आज हाकेचं जे आंदोलन आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे किंवा ते जरांगे पाटलांना विरोध म्हणून त्यांचं आंदोलन आहे. पण दादांनी नेहमीच सांगितलं की आम्ही हाकेला विरोधक मानत नाहीत, कारण आम्ही 12 बलुतेदार असतील किंवा इतर ज्या काही जाती असतील त्या सर्व जातींना घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे. आज फक्त मराठा त्यांच्या स्वतःचा हक्काचं मागत आहे आणि हक्काचं मागत असताना आज विरोधक तयार होत आहेत. म्हणजे आपण आपला हक्क जेव्हा मागतो तेव्हा विरोधक तयार होतात. हे एक नॅचरली घडत राहतं, परंतु कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही दादांची भूमिका आहे आणि आमची पण तीच भूमिका आहे. 288 विधानसभा मतदारसंघात काय होईल? 288 मतदारसंघ आपण पाहिलेला आहे की लोकसभेचे परिणाम सर्वांना ज्ञात आहेत आणि लोकसभेच्या परिणामाचा जो दर्शन आपल्याला झालं त्यामध्ये दादांची जी कृती राहिली त्यामुळेच या लोकसभेमध्ये तो परिणाम दिसून आला होता. तर 288 मध्ये सुद्धा जर मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर निश्चितच 288 पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि मनोज दादा सांगतील त्याप्रमाणे लोक नक्कीच करतील, यात तीळ मात्र शंका नाही. काय सांगाल? मनोज जरांगे पाटलांना घोषणा केलेली आहे, देणारे बनले पाहिजे. आता घेणारे कुठपर्यंत राहायचे आपल्याला, या वक्तव्याकडे कसं बघताय? आणि 288 विधानसभा मतदारसंघामध्ये कधीही घोषणा होऊ शकते, त्या वक्तव्याकडे कसं बघताय? तुमचा पाठिंबा असेल का? मनोज दादा 288 जागा लढण्यानंतर 100% येऊ शकतात आणि त्यांनी नाही दिलं तर मनोज दादा जरांगे त्या रिंगणात उतरणार. काय गावगाडातला समाज कसा एकंदरीत राहतोय? मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, मराठा समाज असेल आणि 18 पगड जातीचा समाज असेल, कसं एकंदरीत मनोज जरांगे पाटलांसोबत राहतील काही लोक? पूर्ण समाज आम्ही एकत्र आहे, गाव पातळीवर पूर्ण एकत्र आहे. कुठल्या गोविंद आनंदाने चालू. काय सांगा देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असं जरी असलं तरी मनोज जरांगे पाटील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जर घोषणा केली तर त्या घोषणेच्या पाठीमागे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन राहणार आहोत. त्यात मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल आणि 18 पगड जातीचा समाज असेल ते मनोज जरांगे पाटलांच्या सोबत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड, माथुरी.